भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। सर्वांना नमस्कार। एका भगवंताचे प्रकट दिनानिमित्त म्हणजेच षष्टीचे हवना बद्दल बाबांनी दिनांक 19/8/1948 त्या दिवशी रक्षाबंधन होते। बाबा ज्यांना आपले दैवत मानत होते त्या हनुमानजी यांना प्रश्न विचारला की जगात कोणती शक्ती आहे, भूत कोणाला म्हणावे आणि भगवान कोणाला म्हणावे याचे स्पष्टीकरण मला समजावून द्या। तेव्हा परमेश्वर रूपी हनुमानजी यांनी सांगितले की असा एक परमेश्वर आहे ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली। ती एक जागृत शक्ती आहे, ती निराकार आहे, ती 24 तास चैतन्य आहे। तिला प्राप्त करण्यासाठी 5 हवन करावे लागेल। त्यानंतर बाबांनी दिनांक 20 ऑगस्टपासून रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवसापासून 5 हवन करायला सुरुवात केली आणि दिनांक 24 ऑगस्टला 5वे हवन संपल्यानंतर बाबांचे ब्रह्मांड चढल्याने देहभान विसरले आणि निराकार अवस्थेत आले। त्यामुळे 6व्या दिवशी दिनांक 25 ऑगस्टला बाबा 5 हवनाच्या समाप्तीचे 6वे हवन कार्याच्या स्थितीत बाबा नव्हते, म्हणून 6व्या दिवशी समाप्तीचे 6वे हवन दिनांक 25 ऑगस्टला त्या दिवशी षष्टी ही तिथी आली होती करण्याचे आदेश बाबाच्या कुटुंबाला मिळाले। त्यानुसार बाबाच्या कुटुंबातील लोकांनी हवन कार्य केले। त्यानुसारच मानव धर्मातील ज्या सेवकांकडे एका भगवंताची प्रतिमा आहे त्यांना बाबांनी प्रगट दिनानिमित्ताने रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवसानंतर ज्या 6व्या दिवशी प्रत्येक वर्षी कुटुंबातून हवन कार्याचे आदेश दिले आहे। म्हणून आपण त्यागी सेवक दरवर्षी रक्षाबंधनाच्या नंतरच्या 6व्या दिवशी हवन कार्य करतो। आपण अमावस्या पौर्णिमेला त्याचप्रमाणे त्यामध्ये येणाऱ्या तिथीला सुद्धा मानत नाही, म्हणून फक्त षष्टी म्हणून नाही तर 6व्या दिवशी मानतो, कारण अमावस पौर्णिमामधील तिथी कमी जास्त होत असतात। कधीकधी चतुर्थी किंवा पंचमी एकाच दिवशी किंवा दोन दिवस येत असतात। म्हणून बाबांनी सेवकांना तिथीनुसार नाही तर दिवसाच्या आधारावर भगवंताचे कार्य करायला सांगितले आहे। विचार सांगण्यात काही भूलचूक झाली असेल तर कृपया क्षमा करावी हीच नम्र विनंती। नमस्कार।